श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याची पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपण आता 100%पैकी 90 ते 95% लोक हे हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा हे बांधत असतात. काही फॅशन म्हणून बांधतात, तर काही नजर दोष वगैरे लागू नये वगैरे म्हणून बांधत असतात. पण ते सुद्धा काळा धागा बांधण्याचे सुद्धा काही नियम आहेत, किंवा तो कसा बांधावा किंवा कोणत्या लोकांनी बांधू नये, कोणत्या राशीच्या लोकांनी बांधू नये, ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार. त्याचप्रमाणे काळा धागा हा शनीची जर आपल्याला 7.5 असेल तेव्हा देखील बांधला जातो. शनिदेवांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी देखील काळा धागा हा आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये बांधला जात असतो. तर हे बघा, आपण काय करतो की कुठला पण काळा धागा घेतो आणि तो सरळ आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये कसाही बांधून देतो. मग असंच आपण कोणाचा दुसऱ्याचा बघतो आणि आपण स्वतः देखील बांधून देतो, तो त्याचा चांगला दिसतो म्हणून. तर हे बघा, पण तो काळा धागा बांधण्याचे सुद्धा काही नियम आहेत, काही अटी आहेत, किंवा तो कसा बांधावा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार. तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर हे बघा, काळा धागा हा कशासाठी बांधत असतात, तर तो नजर बाधावू नये किंवा त्यामधून आपलं आरोग्य सुधारत असतं आणि आपली प्रगती होत असते. हे बघा, मुख्यतः काळा धागा हा नजर दोषसाठी बांधत असतो. लहान मुलांना देखील काही वेळेस भरपूर ठिकाणी आपण बघतो की लहान मुलांना देखील काळा धागे बांधलेले असतात, किंवा लेडीजसुद्धा बांधतात आणि काही जेंट्ससुद्धा काळा धागा बांधत असतात. तर तोच कसा बांधायचा आहे, तर हे बघा, आपल्या काळा धागा कशासाठी बांधतात, तर आपली नजर दोष होऊ नये. त्याचप्रमाणे आरोग्यसंबंधी आपल्याला जर काही समस्या असेल तर त्यासाठी देखील काळा धागा हा बांधला जात असतो. तर नजर दोष होऊ नये आणि आपली प्रगती व्हावी. हे बघा, नजर दोष काही वेळेस आपली प्रगती ही नजर दोषमुळे सुद्धा अडचणी आपल्या मार्गी कामांमध्ये येत असतात, आपल्या मार्गांमध्ये येत असतात पावलोपावली. तर त्यासुद्धा आपल्या दूर होत असतात, त्यामुळे आपली प्रगती होत जात असते. तर तोच काळा धागा हे बघा, लेडीजने म्हणजे स्त्री जर तुम्ही असाल तर त्यांनी हा डाव्या पायामध्ये हा काळा धागा बांधायचा असतो, आणि पुरुषांनी हा उजव्या पायामध्ये काळा धागा बांधायचा असतो, किंवा उजव्या हातामध्ये काळा धागा बांधायचा असतो. लहान मुलांमध्ये हे बघा, जर मुलगा असेल तर मुलाला हा उजव्या हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा बांधायचा असतो, आणि किंवा काही जणांच्या कमरेमध्ये सुद्धा काळा धागा बांधला जातो लहान मुलांच्या. आणि जर मुलगी असेल तर उजव्या हातामध्ये किंवा पायामध्ये हा काळा धागा बांधला जातो. जर लहान मुलं असेल, लहान मुलांना अशा काही अटी नाही आहे, सहसा आपण दोन्ही हातामध्ये आणि दोन्ही पायांमध्ये लहान मुलांच्या बांधत असतो, तरी देखील चालतं, त्यामध्ये काही हरकत नाही. तर हे बघा, तोच काळा धागा, तर तो कशा प्रकारे बांधायचा आहे ते आता आपण बघूया. तर हे बघा, काळा धागा आपल्याला कॉटनचा सहसा काळा धागा घ्यायचा आहे, आणि जर तुम्हाला कॉटनचा नाही भेटला तर दुसरा कुठला काळा धागा भेटला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर तो काळा धागा घ्यायचा आहे आपल्याला, त्याला 9 गाठ बांधायच्या आहेत, आणि त्या 9 गाठ बांधताना आपल्याला गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. गायत्री मंत्र कोणता आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहे. या गायत्री मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे, किंवा तुम्ही रुद्र गायत्री मंत्र म्हणजे शिव गायत्री मंत्र याचा देखील जाप केला तरी देखील चालेल. तर तो शिव गायत्री मंत्र म्हणजेच रुद्र गायत्री मंत्र कोणता आहे, तर ते मी आता तुम्हाला सांगते. तर तो असा आहे की ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. हा रुद्र गायत्री मंत्र आहे. याचा देखील तुम्ही जाप करून त्या काळ्या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहेत, आणि मग तो धागा आपल्याला हातात किंवा आपल्या पायामध्ये तुम्हाला जिथे कुठे बांधायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही हा काळा धागा बांधू शकता. आता एक प्रश्न उरला की कुठल्या लोकांना हा चालतो, किंवा सगळ्यांनाच चालतो का, किंवा कोणाला चालत नाही, ते आता आपण बघू. तर हे बघा, हा काळा धागा हे जनरली कोणीही बांधतं, पण काही राशी आहेत त्यांना हा काळा धागा हा वर्ज्य मानला गेलेला आहे. तर हे बघा, त्या कोणत्या राशी आहेत, तर मेष आणि वृषभ राशीच्या लोकांना काळा धागा बांधणं हे वर्ज्य मानलेलं आहे. कारण हे बघा,
काळा रंग हा त्यांचा शत्रुकारक असतो, म्हणून या राशीच्या लोकांना हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. तर तो का हे बघा, त्यांचा स्वामी हा मंगळ आहे मेष राशीच्या आणि वृषभ राशीच्या लोकांचा, त्यामुळे त्यांना काळा रंग हा शत्रू मानला गेलेला आहे, म्हणून त्यांना काळा धागा बांधणं हे वर्ज्य असतं. त्याऐवजी त्यांनी रेड कलरचा धागा बांधला तरी देखील चालेल. त्याऐवजी मंगळचा रंग जो आहे लाल रंग, तो धागा तो हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. पण असं मानलं जातं की मेष राशीच्या आणि वृषभ राशीच्या लोकांनी जर काळा धागा बांधला तर उलट त्यांचे अडथळे अडचणी ह्या कमी होण्याऐवजी ह्या वाढत जात असतात, आणि त्यामुळे त्यांना समजत नाही, आपल्याला कळत नाही की आपण एवढं म्हणजे काळा धागा वगैरे बांधू नये, आपल्या मार्गामध्ये का अडथळे अडचणी येत आहेत किंवा आपल्याला नजर दोष वगैरे याचा प्रभाव या काळ्या धाग्याचा का पडत नाही, तर तो या गोष्टींमुळे असतो. तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशी छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये बसालंकार महापूजाचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.